रेडी? ओके. हाय मराठीत बोलायचंय? कसंही बोल, मराठीतच बोल. हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. हसू नको यार. मी कुठे हसते, मी बघते. ओके, सो दिस इज माय मॉम. मम्मा तूच हसते, मी कुठे काय करते. ओके, मला जरा रिलॅक्स होऊ दे. ए यार, शू. Welcome to my channel. If you're new, hi, my name is Pranali. This is my mom, Praveena. Lokegaonkar. She is married to my father and she is Natekar now, but she still prefers to go with her papa ka surname, which is her choice completely. We talk a lot. And sometimes our talks are very interesting, so I was like, why not entertain others? And I have noticed that not all people talk to their mom the way I do, so I just want you guys to feel कि it's okay to talk to your mom like that. Yeah, चलो थोड़ा आती है ना जरा. Yes, perfect. So mama, tell us about yourself. थोडं तुझ्याबद्दल सांग. काय करतेस? मी सध्या प्रणालीला सांभाळते. ओके. गुड वन. अजून मोठी नाही झाली. ओके. इमॅच्युअर. ओके. मम्मा रोस्ट नाही करायचंय तुला. मला व्हॉट डू यू लाईक टू डू फॉर युअर सेल्फ? तुला काय आवडतं रील्स बघण्यापेक्षा? और क्या? व्हॉट एल्स? What else? About you? Okay, about me, my name is Pranali. I am a marketing graduate from the University of Westminster. So I used to live in the UK for the last 3 years, and I decided to move back, and now I am here in Mumbai. But I'm so grateful that my parents are supportive. Otherwise it would have been difficult for me given the circumstances there. So thank you mom for accepting me back in your home. तुला काय म्हणायचंय माझ्या शिफ्ट बद्दल? मी परत आली तर तुला कसं वाटतंय? युअर चॉईस ओनली. ओके. तू जे म्हणतील ती आम्हाला पूर्व दिशा आहे. पूर्व दिशा म्हणजे तू सांगशील तसं. ते काय आम्ही तुला कंपल्शन नाही करणार आहे की तू कुठे राहावं. लुक ॲट हर बिंग मॉडेस्ट. कॅमेरा ऑफ करेल तर पच्चा ते काय सगळ्यांसमोर आम्ही आमच्या मुलीचंच ऐकतो. मुलगी आम्हाला नाचवते. अच्छा. तिच्या उंगलीवर. हो. नो गाईज, नो नो नो. ऑल्सो असं नाहीये, असं नाहीये, असं काही नाहीये. तुला माझ्याबद्दल काय आवडतं आणि काय नाही आवडत? काय आवडतं? तू फनी आहेस. सगळ्यांना लव करते, सगळ्यांना. आणि तुला काय नाही आवडत माझ्याबद्दल? तू मम्माच ऐकत नाही. ए मी ऐकते. काय नाही ऐकलंय सांग मला. लवकर उठ सांगितलं तर उठत. मम्मा आता मी अजूनही जेटलॅग वर आहे. बेड आवडते. बेड आवडते. ओ माय गॉड. मशीन लावलेले कपडे 2-2 दिवस मशीन मध्ये ठेवते. ओके. ते जरा हे बघ, मी काय बोलते तुला, तू एक टू डू लिस्ट बनव घरी. मी का बनवू? असं बोर्डवर लिही. लहान नाही. अरे नाही, बट समटाइम्स डोक्यामध्ये किती काय काय ठेवू शकतो आपण. डोकं एवढं आहे पण बाकीचं बरोबर ठेवते डोक्यात. फक्त तुला काम लक्षात राहत नाही. मला एक प्रश्न आहे तुला की जेव्हा तुम्ही मला असं बाहेर पाठवत होता तेव्हा तुमचे एक्सपेक्टेशन्स काय होते बेसिकली? नाही, तुला खरं जायचं होतं ना, त्यामुळे असा विचार केला नव्हता. मला माहित होतं की तू करू शकशील, एकटी राहू शकशील, एवढा कॉन्फिडन्स आमच्यात होता. तुला दुसऱ्या पेरेंट्सना काय सांगायचं ज्यांना बाहेर पाठवायचं आहे? जर मुलांना वाटतंय की मम्मी ते म्हणजे अफोर्ड करतायत, मम्मी डॅडी करू शकतात आणि मुलांना जायचंय तर त्यांना अडवू नका. त्यांना त्यांचं फ्रीडम द्या. आणि जर आपल्या मुलांवर विश्वास नसेल तर तुम्ही कुठेच पाठवू शकणार नाही. लुक ॲट हर. तू उद्या रात्री जाऊ दे मला बाहेर 1 वाजेपर्यंत. तेवढं पण मी देऊ शकते. अच्छा, मग पक्का देणार? देऊ शकते. मला काय तसं. ओ माय गॉड, डबल स्टँडर्ड्स. तर तुला असं माझ्यामध्ये काय बदल दिसला मी जेव्हा गेली आणि जेव्हा परत आली तेव्हा? कॉन्फिडंट जास्त झालीस. तुझं लोक बघण्याचा दृष्टिकोन बदलला. लोकांना ओळखायला शिकली. तुला खरं कसं वाटलेलं जेव्हा मी गेलेले त्याला? म्हणजे तुला वाईट वाटलेलं? होतं मला वाईट. मला कसं तरी होत होतं
पण मी तुला दाखवू नाही शकत होती, कारण तुला मी दाखवलं असतं तर तू पण जराशी हे झाली असतीस. मला आता इमोशनल होत. असं नाही, पण रोज आपण कॉल करत होतो, रोज दिन में 4 बार कॉल्स. हा, मग त्याच्यामुळे असं तू लांब असली तरी ती आम्हाला रोज दिसत होतीस ना. ते एक ऍडव्हान्टेज होतं टेक्नॉलॉजीचं. तुला माझ्यासाठी काय प्रश्न आहेत? मला आहेत ना भरपूर प्रश्न. ब्रॉडकास्टला वेळ आहे, वेगळा टॉपिक. ब्रॉडकास्ट नाही, पॉडकास्ट. ते चेंज. सो गाईज लेट अस नो की आम्ही कुठच्या टॉपिकवर पॉडकास्ट बनवू. अँड आय ट्राय टू पुट असा इंग्लिश सबटायटल्स जस्ट इन केस तुम्हाला मराठी नाही येत. सगळ्यांना थोडी येतं मराठी. इंडियात नाही, माझे ऑडियन्स माहिती कुठून कुठून आहेत. UK, अमेरिका, ऑस्ट्रेलिया. ओके. सो पाकिस्तान मधनं पण आहेत. Let us know what we should talk about, and we are sorry if his barking caused any inconvenience, but he's just an old man. डेक्सीचं पण वय होत आहे बिचारा. ठीक आहे, बाय बाय गाईज. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.